हाय फ्रेंड्स, मुक्तल जोशी या व्हिडिओमध्ये आपण लेखा व कोशागार विभागाची अजून एका विभागाची परीक्षेची तारीख जाहीर झालेली आहे। तर तो कोणता विभाग आहे आणि परीक्षा किती तारखेला आहे ती सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। याच्या आधीनं छत्रपती संभाजी महाराज प्रशासकीय विभाग जो आहे त्याची परीक्षेची तारीख जाहीर झालेली आहे। त्यानंतर नागपूर प्रशासकीय विभागाची सुद्धा लेखा व कोशागारची परीक्षेची तारीख जाहीर झालेली आहे आणि आता अजून एका प्रशासकीय विभागाची लेखा व कोशागारची परीक्षेची तारीख जाहीर झालेली आहे। तर आपण पाहूयात तो कोणता विभाग आहे आणि परीक्षा किती तारखेला होणार आहे ते, आणि ऑफिशियली नोटिफिकेशन सुद्धा त्या प्रशासकीय विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। तर या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। जर तुम्हाला लेखा व कोशागार विभागाचं ई बुक घ्यायचं असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि लेखा व कोशागार विभाग ई बुक विकत घ्या। तर या ठिकाणी पहा 4 एप्रिल 2025 म्हणजे आजचंच हे सूचनापत्रक आहे। सहसंचालक लेखा व कोशागार पुणे विभाग म्हणजे ही पुणे प्रशासकीय विभागाची लेखा व कोशागार विभागाची परीक्षेची तारीख जाहीर झालेली आहे। कनिष्ठ लेखापाल भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने उमेदवारांना प्रश्नपत्रिकेचे स्वरूप, कालावधी व परीक्षेचा दिनांक संचालनालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याबाबत। आता त्याच्या खाली पहा परीक्षेचं स्वरूप काय यांचं, तर म्हणजे 100 प्रश्न 200 मार्क, परंतु त्यांनी आणि 2 तास आहेत, 2 तासाची विभागणी 30-30 मिनिटांमध्ये केलेली आहे, म्हणजे 2 तासाची विभागणी 4 भागांमध्ये केलेली आहे। आणि मग त्याच्यामध्ये प्रत्येक भागामध्ये प्रत्येक भागामधील प्रश्नांची संख्या ही अशी ठेवलेली आहे, म्हणजे पहिल्या भागात मराठीला 7, इंग्लिशला 6, सामान्य ज्ञान 6, बौद्धिक चाचणी 6, दुसऱ्या भागामध्ये मराठी व्याकरण 6 प्रश्न, इंग्लिश व्याकरण 7 प्रश्न, सामान्य ज्ञान 6 प्रश्न, बौद्धिक चाचणी 6 प्रश्न, तिसऱ्या 30 मिनिटांमध्ये मराठी व्याकरण 6 प्रश्न, इंग्रजी व्याकरण 6 प्रश्न, सामान्य ज्ञान 7 प्रश्न आणि बौद्धिक चाचणी 6 प्रश्न। परीक्षेची तारीख आपण पाहणार आहोत बघा याच्या पुढे लगेच। आणि चौथ्या म्हणजे जो ग्रुप डी म्हणजे शेवटचा अर्धा तास आहे त्याच्यामध्ये मराठी व्याकरण 6 प्रश्न, इंग्रजी व्याकरण 6 प्रश्न, सामान्य ज्ञान 6 प्रश्न, त्याच्यानंतर बौद्धिक चाचणी 7 प्रश्न असं ते आहे। आणि एकदा हे 30 मिनिटं सुरू झाले की फक्त 30 मिनिटांमधले हे जे 25 प्रश्न आहेत ना हेच फक्त तुम्हाला सोडवता येतील। हे 30 मिनिट पूर्ण झाले की हे पूर्णपणे लॉट होईल आणि नंतरचा 30 मिनिटांचा जो भाग आहे तो सुरू होईल आणि या 30 मिनिटांमध्ये हेच 25 प्रश्न सोडवता येतील। हे सोडून झाले की पहिले दोन्ही लॉट होतील, परत तुम्हाला मागे येता येणार नाही। मग नंतर या 30 मिनिटांमध्ये हे 25 प्रश्न सोडवता येतील, नंतर हाही लॉट होईल आणि शेवटच्या टप्प्यातला चौथे 30 मिनिटं भेटतील, त्याच्यामध्ये शेवटचे 25 प्रश्न सोडवायचे आहेत तुम्हाला। तर असं त्यांनी विभागणी केली। आता परीक्षेची तारीख काय पहा, तर सहसंचालक लेखा व कोशागार पुणे विभाग पुणे या विभागाची कनिष्ठ लेखापाल पदाची ऑनलाईन परीक्षा ही 21 एप्रिल 2025 या तारखेला होणार आहे। तर कधी होणार आहे परीक्षा, 21 एप्रिल 2025 या तारखेला होणार आहे। तर सर्वांना परीक्षेसाठी बेस्ट ऑफ लक। तर 3 प्रशासकीय विभागाच्या आता परीक्षेच्या तारखा आलेल्या आहेत, आता फक्त 3च प्रशासकीय विभागाच्या परीक्षेच्या तारखा बाकी आहेत। तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती। या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा। थँक्यू व्हेरी मच।